नमस्कार सर्वांना, जय भीम. मी वर्षा विलास कांबळे, प्रभाग क्रमांक 8 मधून मी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहे. माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर. तसेच सुधाकर कांबळे यांची निशाणी आहे पंजा. नगरसेवकासाठी त्यांनी पण आहेत उमेदवार. आणि नगराध्यक्ष शाहूभाऊ नळगे यांची निशाणी आहे पंजा. सर्वांनी जनतेस मी आवाहन करते की सर्वांनी मतदान करून आम्हाला विजयी करावं ही विनंती करते. काँग्रेस आणि वंचितची युती असल्यामुळे पंजा 2 आणि 1 गॅस सिलेंडर यांना तिन्ही मतदान करून आम्हाला सहकार्य करावं ही जनतेस विनंती करते. मी प्रचारासाठी गेल्यानंतर वार्डामधील नाली, रोड, लाईट, पाणी यांच्या जे समस्या आहेत लोकांच्या, ते मी नगरपालिकेला निवडून आल्यानंतर जाऊन त्यांच्या समस्यांना सर्व तोंड देईल आणि त्यांना सहकार्य करल अशी विनंती करते. मी बीसी कांबळे, बौद्धद्वार, कंधार. ह्या ठिकाणी नगरपालिका 2025 ची निवडणूक लागल्या संदर्भामध्ये मी बोलत आहे. मी याच्या अगोदर बाळासाहेबाला सोडून कुणाही पक्षामध्ये मी उभं राहिलेला नाही. आतापर्यंत एक निष्ठपणे बाळासाहेबाशीच आपलं वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन, भारी बहुजन ह्या पक्षामध्येच मी इलेक्शन लढून सेकंडवर राहिलेला आहो. तर आतापर्यंत ह्या वेळेस आमच्या संधी आलेली आहे. तर आम्ही ह्या कंधारचा विकास, नाल्या, रोड, रस्ते, फिल्टरचं पाणी, कंधारमध्ये फिल्टर नाही, तर फिल्टरच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही ते आवाज उठवून आम्ही फिल्टरचं काम करू. आणि रस्ते, प्रत्येक नाल्या, विकासाची कामं हे चांगल्या प्रकारे 8 मधून वंचित बहुजन आघाडी, काँग्रेसमधून उमेदवार आहेत. शहाजी नळगे नगराध्यक्ष पदासाठी आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून आमच्या सुनबाई आहेत वर्षा विलास कांबळे. आणि ओपन मधून आहेत सुधाकर मरिबा कांबळे. यांना ह्या ठिकाणी ह्या वेळेस भरघोस मताने विजयी होणार आहेत तिन्ही बी. तर ह्या कंधारमध्ये नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे. दुसरा कोणता बी ह्या ठिकाणी येणार नाही. ह्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये आपण फिरला, आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेला आहे. परंतु त्या 8 प्रभाग मधल्या कोणत्या समस्या आपल्याला जाणवल्या त्याविषयी आम्हाला सांगा तुम्ही. आता आपल्या एकच आम्हाला समस्या दिसून आली की राम रहीम नगर मध्ये रोड झालेले आहेत अगोदरच्या, पण ते तुटफुट झालेले आहेत. नाल्या झालेल्या आहेत पण ते तुटफुट झालेले आहेत. त्या ठिकाणी पाणी वाहत नाही, पाणी रुकून जाते. लोकांच्या पाणी पडलं तर घरानं घुसलेलं आम्हाला दिसून आलेलं आहे. तर ते त्या ठिकाणी समस्या, पाण्याची समस्या आहे त्या याला राम रहीम नगर मध्ये. मग त्या ठिकाणून आम्ही इकडं प्रियदर्शनीमध्ये आलो. तर त्या ठिकाणी छोटे छोटे नाल्या तुटून गेलेल्या आहेत, ते रोडा तुटून गेलेले आहेत. तर असं एक ह्या ठिकाणी आम्हाला दिसून आलं. तर ह्याचे आम्ही आमचं सगळं जर बॉडी आली तर आम्ही हे सगळं चांगल्या प्रकारे स्वच्छता किंवा सगळं विकास या ठिकाणी करू. आपण आताच म्हणलात मी आंबेडकर चळवळ आणि भारी बहुजन महासंघामध्ये काम केलेले आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या समोर आहेत. त्या अनुषंगाने आता नगरपालिकेच्या निवडणूक आहेत, त्या संदर्भात आपण मतदारांना काय आवाहन करणार आहेत? नेमकं मतदारांना एकच आवाहन करणार आहे की काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांच्याशिवाय दुसऱ्याला कुणालाही मतदान करू नका. भरघोस मताने विजय करून नगरपालिकेमध्ये काँग्रेसचा आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकून दाखवा, एवढीच अपेक्षा करतो ह्या ठिकाणी.